Hello, can you hear me? Yes, ma'am. Okay. See here, the molality, and mole fraction is over. Also, we are discuss some numericals on the molarity and normality. Okay. Then next, see the next point. It is chromatography. See, the chromatography is the technique of separation of the component of the mixture. Okay, by its continuous distribution of compound between the stationary phase and moving phase. This is called as chromatography. Chromatography एक टेक्निक आहे यामध्ये. एक मिनिट, मला साकी बाय का पाव दे, एक मिनिट. नाही, ओके. सी, क्रोमॅटोग्राफी एक टेक्निक असते. या टेक्निक मध्ये ना आपण समजा दोन मिक्सचर आहेत, लिक्विड असतील किंवा सॉलिड लिक्विड असेल किंवा सेमी सॉलिड लिक्विड असतील किंवा नंबर ऑफ टाइप्स ऑफ लिक्विड्स असतील, तर क्रोमॅटोग्राफी ही जी टेक्निक असते, या टेक्निक मध्ये तुम्ही लिक्विडचं सेपरेशन करू शकता. या सेपरेशन मध्ये जे तुमचे लिक्विड्स असतात, ठीक आहे, याच्यामध्ये जो तुमचा जे एलिमेंट्स प्रेझेंट असतात, फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे. या कॉपर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये कॉपर हा एक मेटल असेल, ठीक आहे. तर या मेटलचा जो ट्रॅव्हलिंगचा जो फॅक्टर असतो, म्हणजे तो किती त्या सॉल्व्हंट मध्ये रन होतो, त्यानुसार आपण त्याची RF व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि त्यावरून आपण काय करतो, त्याला त्याचं जे सेपरेशन असेल, दोन लिक्विड आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. समजा दोन लिक्विड आहे, त्या लिक्विड मध्ये दोन A आणि B असे इलेमेंट्स असतील, तर A इलेमेंट त्या सॉल्व्हंट मध्ये किती रन झालेला आहे त्याचा आपण लेंथ फाइंड आउट करतो. एक स्ट्रीप असते आपल्याकडे, वॉटमन फिल्टर पेपर जसा असतो तशी एक व्हाईट पेपरची स्ट्रीप असते, त्यावरती तुम्हाला UV ची ती स्ट्रीप अगोदर आपण डीप करतो, त्याच्यावरती ते तुमचे जे डॉट दिलेले असतात आपण लिक्विडचे मिक्सचरचे, ते त्या क्रोमॅटोग्राफी जार मध्ये ठेवल्यानंतर तुमचे जे एलिमेंट्स असतात ते रन होतात. ते परत तुम्ही स्ट्रीप काढली की UV चेंबर असतो, त्या UV चेंबर मध्ये तुम्हाला ड्राय करायचं असतात. मग तिथं तुम्हाला ते कलर फाइंड आउट होतात. कलर त्या स्ट्रीप वरती फाइंड आउट झाले की तुम्ही त्यावरून त्याची RF व्हॅल्यू फाइंड आउट करून त्यांना इझिली सेपरेट करू शकता. सो दिस इज अबाउट द क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे, हा जो तुमचा क्रोमॅटोग्राफी आहे, इट इज द टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ कंपाऊंड. ओके, ही कशासाठी यूज करतो आपण टेक्निक, तर तुम्हाला दोन कंपाऊंड दिले आहे, त्या दोन कंपाऊंडचं सेपरेशन करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला क्रोमॅटोग्राफी टेक्निक यूज करायची आहे. आता यामध्ये जे तुमचे कंपाऊंड्स असतात त्यांचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन होत असते बिटवीन द स्टेशनरी फेज अँड मूव्हिंग फेज. स्टेशनरी फेज जे तुम्ही यूज करता इथं ते तुमचे सॉल्व्हंट असते, आणि मूव्हिंग फेज जे तुम्हाला लिक्विड सेपरेट करायचे असतात, जे लिक्विड सेपरेट करायचे असतात ते मूव्हिंग फेज मध्ये असतात, आणि जो तुम्ही सॉल्व्हंट यूज करता तो सॉल्व्हंट तुमचा स्टेशनरी फेज असतो. ठीक आहे, दिस इज अबाउट द क्रोमॅटोग्राफी. मी परत एकदा सांगते, तुम्ही 12th पाहिला असेल हे, तरी पण मी अजून एकदा रिपीट करते. द टेक्निक ऑफ सेपरेशन ऑफ द कंपोनंट किंवा कंपाऊंड ऑफ द मिक्सचर बाय कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ द कंपाऊंड बिटवीन द स्टेशनरी फेज अँड मूव्हिंग फेज. स्टेशनरी आणि मूव्हिंग फेज या दोन फेजचा यूज करून तुम्ही तुम्हाला जे सोल्युशन दिलं असेल त्या सोल्युशन मधले जेवढे कंपोनंट्स असतील ते कंपोनंट तुम्ही सेपरेट करू शकता. फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेटचं सोल्युशन दिलं आहे, त्यामध्ये तुम्ही सल्फर सेपरेट करू शकता, कॉपर सेपरेट करू शकता, किंवा निकेल सल्फेट दिला असेल तर त्यामध्ये निकेल तुम्ही सेपरेट करू शकता, सल्फर सेपरेट करू शकता. दिस इज कॉल्ड एज द क्रोमॅटोग्राफी टेक्निक. सो सी हियर, द स्टेशनरी फेज रिमेन्स filled and it may be solid or a liquid and the moving phase. स्टेशनरी फेज कोणती असते बघा, स्टेशनरी फेज ही रिमेन्स फील्ड असणार आहे, अँड इट मे बी सॉलिड असू शकते किंवा लिक्विड असू शकते. आणि मूव्हिंग फेज कोणती असते पहा, मूव्हिंग फेज जी असते ती क्लोज ओव्हर द सरफेस ऑफ द स्टेशनरी फेज असते. इट मे बी लिक्विड, सॉलिड,
सॉरी इट मे बी लिक्विड किंवा गॅस असू शकते. जी मुव्हिंग फेज आहे, मुव्हिंग फेज ही लिक्विड आणि गॅसेस असते, परंतु जी तुमची स्टेशनरी फेज असते ती सॉलिड पण असू शकते आणि लिक्विड पण असू शकते. जनरली स्टेशनरी फेज म्हणजे आपण सॉल्व्हंट म्हणतो त्याला, आणि तुमची जी मुव्हिंग फेज असते, जे कंपोनंट तुम्हाला सेपरेट करायचे असतात त्या कंपोनंटला तुम्ही मुव्हिंग फेज असं म्हणतात. मुव्हिंग फेज का म्हणतो, कारण त्या क्रोमॅटोग्राफीची जी स्ट्रीप असते त्या स्ट्रीप वरती तुमचे जे सोल्युशन जे तुम्हाला सेपरेट करायचं आहे, मिक्सचर जे दिलं आहे ना, मिक्सचर, त्या मिक्सचरचे पॉइंट्स आपण देतो त्याच्यावरती, मग ते पॉइंट्स असतात ना ते रन होतात, म्हणून त्याला आपण मुव्हिंग फेज म्हणतो. मूव्ह काय होतं, मुव्हिंग फेज का म्हटलं जातं, तर जे कंपोनंट असतात मिक्सचरचे तर ते कंपोनंट हे मूव्ह होत असतात. ठीक आहे, रन होतात, म्हणजे सॉल्व्हंट मध्ये ते रन होतात, त्यामुळे त्याला आपण मुव्हिंग फेज असं म्हणतो. देन डू यू अंडरस्टँड इट? आर यू गेटिंग? यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? क्रोमॅटोग्राफी समजलं? डू यू अंडरस्टँड इट क्लिअरली? Yes, ma'am. Okay, next see. Next point. Classification of the chromatography. आता या क्रोमॅटोग्राफीचं क्लासिफिकेशन पाहायचं आपल्याला डिटेलमध्ये. इथं तुम्हाला एक मी चार्ट दाखवत आहे, डायग्राम मध्ये दिले. क्रोमॅटोग्राफ ऑन द बेसिस ऑफ द मोबाईल फेज. क्रोमॅटोग्राफ जो आहे तो आपण मोबाईल फेज वरती त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मोबाईल फेज म्हणजे जो मुव्हिंग फेज म्हटलं ना आता, तो सेम मोबाईल मीन्स मुव्हिंग फेज, जो मूव्ह होऊ शकेल. ठीक आहे, म्हणजे तो जो जागा सोडतो त्याला आपण मोबाईल असं म्हणतो. सो म्हणजे ज्याची मुवमेंट होत असतील त्याला आपण मोबाईल फेज किंवा मुव्हिंग फेज असं म्हणतो. सो first it is classified into gas and liquid. Gases is again classified into GSC and GLC. GSC म्हणजे gas solid chromatography. GLC means gas liquid chromatography. GLC हे आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत, म्हणून मी त्याला राऊंड केले. नंतर लिक्विडचं परत तुम्ही अगेन क्लासिफिकेशन करू शकता. कॉलम लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे किंवा प्लेनर क्रोमॅटोग्राफी आहे. कॉलमचे परत टाइप्स आहेत तुमचे IEC, EC, LLC, LSC, BPC, HPLC and planar. It is again classified into TLC आणि पेपर. हे क्लासिफिकेशन वरती अजिबात तुम्हाला क्वेश्चन वगैरे नसतो, फक्त ते तुम्हाला माहिती असं म्हणून सांगितलं ऍज अ फॉर्मॅट. नेक्स्ट सी. आता हे जे दिलेत ना शॉर्ट फॉर्म, याचे लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगते. बघा इथं आहेत. GSC मीन्स मी सांगितलं की गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी. GLC गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. IEC आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. ओके, EC मीन्स एक्सप्लाजन chromatography. LLC liquid chromatography, L for liquid. Then LSC liquid solid. Okay, BP means bonded phase chromatography. HPLC high perform liquid chromatography. HPLC high perform liquid chromatography and TLC thin layer chromatography. So these are the long form of the some chromatographic technique. Next is the, आता इथं तुमचं डिटेल चालू होत आहे गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी, शॉर्ट मध्ये आपण त्याला म्हणतो GLC. ओके, सो सी हिअर द बेसिक. ओके, सी द बेसिक प्रिन्सिपल फॉर द GLC. मी तुम्हाला GLC चे डायग्राम दाखवते. सगळ्यांना दिसते का इमेज क्लिअरली? थोडी फेंट आहे, पण मी इथं सांगत जाईन तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही फक्त इथं थोडं कॉन्सन्ट्रेट करा. इथं मी अगोदर तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करते थोडं शॉर्ट मध्ये, नंतर आपण डिटेल स्टडी करू. इथं सिलेंडर आहे, सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस. या सिलेंडर मध्ये कॅरियर गॅस आहे, तो प्युअर कॅरियर गॅस असू शकतो. आहेच म्हणजे त्यामध्ये हायड्रोजन घेऊ शकतो आपण, हेलियम घेऊ शकतो किंवा नायट्रोजन. H2
HeN2, आर्गॉन किंवा कोबाल्ट. नो, कोबाल्ट नसेल, कार्बन मोनॉक्साईड आहे, इट इज कार्बन मोनॉक्साईड. तर हे प्युअर कॅरियर गॅस आहे. ठीक आहे, हे प्युअर कॅरियर गॅस आपण एका सिलेंडर मध्ये फिल केलं आहे. ठीक आहे, नंतर आता इथं आपण प्रेशर कंट्रोल केलं आहे पहा. या सिलेंडरचं प्रेशर कंट्रोल करण्यासाठी इथं एक डिव्हाइस आहे. इट इज अगेन कनेक्टेड. हे सगळं जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन दिलं आहे ते कनेक्टेड आहे, ऑल कनेक्टेड आहे इथं. आता प्रेशर कंट्रोलचं एक डिव्हाइस हे तुम्ही कशाला कनेक्ट केलेलं आहे? ड्रायिंग ट्यूब आहे इथं. तुमचा जो कॅरियर गॅस असेल त्या कॅरियर गॅस मध्ये जर समजा काही मॉइश्चर प्रेझेंट असेल, लिक्विड प्रेझेंट असेल, तर इथं तुमची ड्रायिंग ट्यूब आहे, त्या ड्रायिंग ट्यूब मध्ये गॅस आपला आपण ड्राय करू शकतो. देन ड्राय केल्यानंतर तो आपण पुढे पास करतो फ्लो रेग्युलेटर मध्ये. ठीक आहे, फ्लो रेग्युलेटर मध्ये तुमचा गॅस परत इथं पास होतो. इथून तुम्ही ते सॅम्पल इंजेक्शन मध्ये फॉरवर्ड करता. ही पूर्ण जी टेक्निक आहे ती गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफीची आहे. गॅस यूज करत असल्यामुळे इथं त्याचं प्रेशर, परत ड्रायिंग ट्यूब या सगळ्या गोष्टी येतात. जास्त इन्स्ट्रुमेंटेशन यामध्ये इन्व्हॉल्व होतं. जर गॅस चे रिलेटेड कोणती पण क्रोमॅटोग्राफी असेल तर गॅस प्रेझेंट असेल तर तिथं जास्त इन्स्ट्रुमेंटेशन असतं. लिक्विड सॉलिड मध्ये एवढे इन्स्ट्रुमेंटेशन इन्व्हॉल्व होत नाही. देन हिअर द सॅम्पल इंजेक्शन इज प्रेझेंट. आता या सॅम्पल इंजेक्शन मध्ये इथून आपण हे एका चेंबर मध्ये एक तुम्हाला मी एक लाइनिंग दाखवलाय. एक चेंबर आहे, त्या चेंबर मध्ये त्याला आपण थर्मोस्टेटेड कॉलम असं म्हटलेलं आहे. तर या थर्मोस्टेटेड कॉलम मध्ये इथून तुमचा जो गॅस आहे ह्या एका पाईप मधून आपण पास करणार आहोत. ठीक आहे, नंतर हा जो तुमचा ही जी ट्यूब आहे तुमची ती परत आपण डिटेक्टरला अटॅच केली. हा डिटेक्टर आहे, डिटेक्टरला अटॅच केलेला आहे. डिटेक्टर नंतर दोन साइड, फर्स्ट साइडने फ्लो मीटरला कनेक्ट केलेला आहे अँड अनदर साइडला तुमचा ब्रिज आहे अँड सेकंड आहे तुमचा ऍम्प्लिफायर आहे. आणि डिटेक्टर फॉरवर्ड कशाला तुम्ही जॉईन केलेला आहे तर सॅम्पल कलेक्शनला असेल अँड ऍम्प्लिफायर अगेन लास्टला कनेक्ट केलेला आहे तुम्ही रेकॉर्डर. ठीक आहे, सो दीज आर द इन्स्ट्रुमेंटेशन. त्यामध्ये आता आपण सुरुवातीपासून पाहूया बेसिक प्रिन्सिपल. आता ज्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करत असेल, मी आता जी तुम्हाला डायग्राम शोन केलेली आहे ती तुमच्या इमेजिन मध्ये आली पाहिजे किंवा डोळ्यासमोर आली पाहिजे. सो सी फर्स्ट द बेसिक प्रिन्सिपल इन गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. सेपरेशन इज ब्रॉट बाय द पोर्शन बिटवीन द मोबाईल फेज अँड स्टेशनरी फेज. ठीक आहे, हे अगोदर पण सांगितलं की जे क्रोमॅटोग्राफी आहे त्या क्रोमॅटोग्राफी मध्ये तुम्ही सेपरेशन लिक्विडचं किंवा गॅसचं कसं करू शकता. तर इथं जे तुम्हाला सेपरेशन करायचं आहे ते मोबाईल फेज आणि स्टेशनरी लिक्विड फेज मध्ये करावं लागतं. पॅक्ड इन ए कॉलम, ते आपण कुठे केलेलं आहे? एका कॉलम मध्ये पॅक केलेले आहे. काय पॅक केले कॉलम मध्ये? तर तुम्ही मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज आपण एका कॉलम मध्ये पॅक केलेला असतो. तर ते सेपरेशन तुम्ही इथं करू शकता बाय युजिंग द गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. दिस इज द प्रिन्सिपल. So next see the detailed explanation. The adsorbing column is mounted in an oven and the sample containing the solute to be separated is injected and vaporized. The adsorbing column मी आता सांगितल्याप्रमाणे मी की तुम्हाला मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज आपण एका कॉलम मध्ये पॅक करतो. ठीक आहे, इथपर्यंत हे त्याचं फक्त प्रिन्सिपल आहे. तिथून पुढे काय करायचं बा? तर जो ऍडसॉर्बिंग कॉलम आहे तुमचा इज माउंटेड, आपण कसा माउंट केलाय तो? इन अन ओव्हन अँड द सॅम्पल कंटेनिंग द सोल्यूट टू बी सेपरेटेड इज इंजेक्टेड. जे सॅम्पल आपल्याला सेपरेट करायचं आहे, कॉलम घेतलेला आहे, कॉलम आपण कुठं माउंट केलेला आहे तर सॅम्पलच्या ओव्हरला माउंट केलेला आहे. अँड जे तुमचं सॅम्पल आहे जे तुम्हाला सेपरेट करायचं आहे, द सॅम्पल कंटेनिंग द सोल्यूट टू बी सेपरेटेड इज, हे सॅम्पल आपल्याला इंजेक्ट करायचं आहे अँड वेपराइज्ड करायचं आहे ऍट द हेड ऑफ द कॉलम क्रोमॅटोग्राफी.
ठीक आहे. कॉलम क्रोमॅटोग्राफी जो तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये स्टेशनरी मोबाईल फेज आपण फिक्स केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे सोल्यूट सेपरेट करायचं आहे ते तुम्ही इंजेक्ट करता आणि त्याचं व्हेपरायझेशन स्टेट अचीव करता. म्हणजे जर तुम्हाला लिक्विड दिलेला आहे किंवा गॅस दिले लिक्विड जर दिला असेल ना तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला गॅसमध्ये करावं लागतं, म्हणजे त्याचं तुम्हाला व्हेपरायझेशन करावं लागेल. आणि जर तुम्हाला गॅस दिला असेल तर देर इज नो नीड टू व्हेपराइज. देन नेक्स्ट सी, आता आपण सपोज करू की गॅस दिलेला नाही, लिक्विड घेतलं आपण, ठीक आहे. मग या लिक्विडचं कन्व्हर्जन मी गॅसमध्ये करून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचं व्हेपरायझेशन कम्प्लीट झालेलं आहे. आता इथून पुढे पहा काय होतं. द व्हेपराइज्ड सोल्यूट आर कॅरीड into the column by the moving gas, okay, known as carrier gas. आता इथून आपली इन्स्ट्रुमेंटेशन स्टार्ट झालं. इथं पहा आपण सुरुवातीला जे O1 म्हटलंय, कॉलम वगैरे इथं दाखवलेलं नाही, कॅरियर गॅस पासून स्टार्ट केले. तुमचं कॅरियर गॅस आता इथं सिलेंडर मध्ये एंटर झालेला आहे. अगोदरची जी प्रोसेस होती, तुम्हाला एक कॉलम घ्यायचा आहे, त्या कॉलम मध्ये स्टेशनरी आणि मोबाईल फेज फिक्स करायचे आहे. नंतर तुम्ही काय करता तर एका ट्यूबने किंवा with the help of some instrument तुम्हाला तुमचा जो सोल्यूट आहे तो सोल्यूट तुम्हाला इंजेक्ट करायचा आहे ऍट द हेड ऑफ द क्रोमॅटोग्राफी कॉलम. क्रोमॅटोग्राफी कॉलमचा जो हेड म्हणजे वरचा जो भाग असेल, वरचा पोर्शन, हेडचा पोर्शन, तर त्यामध्ये तुम्ही सोल्यूट इंजेक्ट केलं. ठीक आहे. आता या सोल्यूटचं इंजेक्ट केल्यानंतर याचं कन्व्हर्जन तुम्हाला व्हेपरायझेशन स्टेटमध्ये करावं लागेल. व्हेपराइज्ड सोल्यूट जे असेल ते नंतर तुम्ही कॅरियर गॅस म्हणून तुम्ही काय करू शकता तर तो तुमचा जो सिलेंडर आहे त्या सिलेंडर मध्ये तुम्ही नंतर तो पास करणार आहात. ठीक आहे. देन द कॅरियर गॅस कंपोनंट लिव्हज द कॉलम सेपरेटेड अँड इज डिटेक्टेड बाय ए डिटेक्टर सिस्टीम. तो कॉलम जो आहे सिलेंडर, त्या सिलेंडर मधून तुम्ही तुमचे कॅरियर गॅसची इथून आता प्रोसेस स्टार्ट होती. आता इथं कॅरियर गॅस पर्यंत आपण आलेलो आहोत. आता इथून सगळी जी प्रोसिजर आहे ती वन बाय वन आपण पाहूया. सी पहिला असेल तुमचा पहिल्या इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये जो पहिला पार्ट आहे तो आहे कॅरियर गॅस. ठीक आहे. द मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज द कॅरियर गॅस. ठीक आहे. मोबाईल फेज कोणता आहे? स्टेशनरी जो असेल तो फिक्स्ड असेल, तो मूव्ह होणार नाही. गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी मध्ये तुमचा मूव्ह होणारा मुव्हिंग फेज कोण आहे किंवा मोबाईल फेज तुमचा गॅस आहे, कॅरियर गॅस म्हणूया आपण त्याला. ठीक आहे. हा जो कॅरियर गॅस आहे तो मूव्ह होणार आहे. मूव्ह कोण होते इथं, जागा कोण सोडणार आहे तर कॅरियर गॅस, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे की मुव्हिंग फेज. सो द मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज द कॅरियर गॅस. ठीक आहे. मोबाईल फेज कोणता आहे? कॅरियर गॅस हा मोबाईल फेज म्हणून ऍक्ट होतो. अँड इनर्ट मटेरियल whose purpose is to transport sample component from an injection point. ठीक आहे. जे तुमचं इनर्ट मटेरियल आहे त्याचा पर्पज काय आहे तर ते काय करते तर तुमचं जे सॅम्पल आहे ते ट्रान्सपोर्ट करते. इनर्ट मटेरियल म्हणजे हे आतील जे मटेरियल असेल तर सिलेंडरचं मटेरियल या कॅरियर गॅसला असं पुश करतं पुढं. दे at the end of the head of the column through the column to detector the common carrier gases are as follows. ठीक आहे. at the end of the head of the column इथं आपण दाखवलेलं नाहीये. मे बी समजा इथं कॉलम आपण इथं शोन केलं तर हा एक कॉलम सिलेंड्रिकल असतो. यामध्ये तुम्ही हेडच्या पोर्शन मधून तुम्ही काय करता, या जो तुमचा कॅरियर गॅसचा सिलेंडर आहे त्यामध्ये तुम्ही कॅरियर गॅस काय करता, पास करता. आता या कॅरियर गॅस म्हणून आपण कोणते गॅसेस यूज करू शकतो तर हेलियम आहे, नायट्रोजन गॅस आहे, H2 गॅस आहे, अजून डायग्राम मध्ये आपण आर्गॉन सांगितलेला आहे किंवा कार्बन मोनॉक्साइड. सो दीज आर ऍक्ट ॲज अ कॅरियर गॅस. सेकंड तुमचा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये असेल सॅम्पल चेंबर. ओके. सो हिअर सॅम्पल इज इंजेक्टेड इथं आहे पहा सॅम्पल इंजेक्टर. आता एकदा सिलेंडर मध्ये तुम्ही कॅरियर गॅस फिल केला, त्याचं प्रेशर कंट्रोल केलं, त्याला ड्राय करून घेतलं अँड नेक्स्ट तुम्ही इथं पास करणार आहात सॅम्पल चेंबर कडे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज द सॅम्पल चेंबर. सो हिअर सॅम्पल इज इंजेक्टेड and heated flow vaporization. These some vapors start flow along the carrier gas of the chromatograph. सॅम्पल चेंबर मध्ये तुमचा गॅस जो आहे तो हीट करतो आपण टू फ्लो द व्हेपरायझेशन. ओके. थर्ड असेल तुमचा कॉलम. सो here in column the stationary liquid phase packed
along with the solid support in a long tube or the column are usually 1 to 20 parts per million. What is ppm? That means parts per million. आता इथं जो कॉलम आहे ना इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये तो डिफरंट आहे. मी दाखवते तुम्हाला. हा झाला तुमचा सॅम्पल चेंबर. सॅम्पल चेंबर मधून ही जी पाईप आहे त्याला आपण कॉलम म्हणतो. हा सेकंड असेल. फर्स्ट जो आपण यूज केलेला होता तो डिफरंट आहे. हा डिफरंट असेल. ठीक आहे. जो तुमचा कॉलम असतो तो एक स्टेशनरी फेज आहे. मोबाईल फेज कोण ऍक्ट होतो? तुमचा गॅस. स्टेशनरी फेज कोण आहे? कॉलम. आता हा तुमचा स्टेशनरी फेज असेल. हा आपण कसा पॅक केलेला असतो? विथ द सॉलिड सपोर्ट. त्याला आपण एक बॉक्स केलेला आहे. सॉलिड सपोर्ट दिलेला आहे. इन ए लॉंग ट्यूब आहे आणि ती आपण काय केलेली आहे? इलॉंगेटेड ट्यूब जे आहे ते आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट केली आहे की त्याला कमीत कमी जागा किंवा कमीत कमी तो स्पेस घेऊ शकेल. तर त्याचं जे तुमचं युजली 1 to 20 ppm एवढी ती लॉंग आहे. किती त्याची लेंथ असेल? 1 to 2 ppm लॉंग आहे. 1 to 20 ppm लॉंग आहे. अँड कॅन बी बेंड केली आपण ते इन व्ही किंवा डब्ल्यू शेप मध्ये. कशासाठी आपण बेंड केली ती पाईप? तर टू सेव्ह स्पेस द ट्यूब कॅन बी मेड अप ऑफ कॉपर, अल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील. ही जी ट्यूब दिसते ना तुम्हाला, ही ट्यूब त्याला आपण कॉलम म्हटलेला आहे. पहा, ही डब्ल्यू शेप मध्ये मी काय केलेली आहे? बेंड केलेली आहे. का बेंड केलेली आहे? तर त्याला कमीत कमी जागा लागावी म्हणून ती आपण बेंड केलेली आहे. ही ट्यूब तुम्ही स्टेनलेस स्टीलची यूज करू शकता किंवा अल्युमिनियम आहे किंवा कॉपर, कोणत्याही मेटलची तुम्ही ही बनवू शकता. अल्युमिनियम, कॉपर किंवा स्टेनलेस स्टीलची. ठीक आहे. नेक्स्ट असेल तुमचा आता स्टेशनरी लिक्विड फेज. ओके. सो दीज आर द युजली नॉन व्होलाटाईल लिक्विड असू शकतात. स्टेशनरी फेज कोणकोणती यूज केलेली आहे तुम्ही? आता जो आपण यूज केलं कॉलम आहे. मोबाईल फेज आहे तुमची गॅस. अँड अनदर तुम्ही नॉन व्होलाटाईल लिक्विड यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल नॉन व्होलाटाईल लिक्विड कोणकोणती यूज करू शकतो आपण? त्यामध्ये सिलिकॉन ऑइल आहे किंवा पॉलीग्लायकॉल. सो दीज आर द नॉन व्होलाटाईल लिक्विड which is act as a stationary liquid phase. स्टेशनरीज आहेत पण ते कसे असतील? लिक्विड फेज मध्ये असतील. सो द सॉलिड सपोर्ट फॉर द स्टेशनरी लिक्विड फेज आर कॅल्साइट. सॉलिड सपोर्ट मी म्हटलं ना, त्या कॉलमचे जे ट्यूब आहे ना त्याला आपण बेंड केलेला आहे, त्याला सॉलिड सपोर्ट दिलेला. सॉलिड सपोर्ट आपण कोणता मटेरियलचा यूज करू शकतो? तो कॅल्साइट मटेरियलचा असू शकतो किंवा फायर ब्रिक पावडर सुद्धा आपण यूज करू शकतो. दिस अबाउट द स्टेशनरी लिक्विड फेज अँड सॉलिड सपोर्ट. Next one is the detector. See here, a detector monitors the composite of the carrier gas. Okay, as it leaves the column सोडला. आपला गॅस इथपर्यंत आलेला आहे कॉलम पर्यंत. जो गॅस आहे तुमचा ह्या कॉलम पर्यंत आलेला आहे. हा जो तुमचा कॉलम असेल त्या कॉलमने इथून जर गॅसने कॉलम सोडला, गॅस आपल्या इथं आला, डिटेक्टर पर्यंत आला. सो डिटेक्टर पासूनचं जे तुमचं सेपरेशन आहे ते स्टार्ट होतं. इथं काय होतं पहा, डिटेक्टर मॉनिटर करतो द कंपोजिट ऑफ द कॅरियर गॅस ऍज इट लिव्हज द कॉलम. जसं त्याने कॉलम सोडलं की तिथून पुढे तुमचं जे डिटेक्शनचं काम आहे ते स्टार्ट होतं. इट इज पॉसिबल टू रेकॉर्ड द रिझल्ट इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटोग्राफ showing the illusion breaks and tank scene injections. मी काय म्हटलं की जसं कॉलम गॅस जो आहे तो कॅरियर गॅसने तुमचा कॉलम लिव्ह केला की तिथून डिटेक्टर त्याचं काम स्टार्ट करतो. तर तुमचा जो रिझल्ट असेल हा क्रोमॅटोग्राफ वरती आपण शो करू शकतो इन द इल्युजन ब्रेक्सच्या फॉर्म मध्ये किंवा अँड द टँक सीन इंजेक्शन्स. हे रेकॉर्डरचे एक टाइप्स आहेत की आपण त्याच्यामध्ये इल्युजन ब्रेक रेकॉर्ड करू शकतो आणि टँक सीन सुद्धा इंजेक्शनचे जे असतील ते पण आपण काय करू शकतो? रेकॉर्ड करू शकतो. सो दिस इज अबाउट द डिटेक्टर. नेक्स्ट असेल तुमचा पॉइंट applications. So here instrumentation is completed. Let us see the applications of GLC. First is the GLC is used in the separation of all classes of organic compound. Organic component separation साठी तुम्ही GLC यूज करू शकता. नंतर सपोज ऑर्गॅनिक कंपोनंट मध्ये नंबर ऑफ टाइप्स ऑफ गॅसेस प्रेझेंट आहेत आणि ते तुम्हाला सेपरेट करायचे आहेत, अशा कंडिशनला तुम्ही जीएलसी यूज करू शकता. जीएलसी अशा कंडिशनसाठी तुम्हाला हेल्पफुल असेल. देन सेकंड ऍप्लिकेशन इज द इट इज युज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री फॉर द अनालिसिस. ठीक आहे, अनालिसिस साठी तुम्ही हे पेट्रोलियम
इंडस्ट्रीचे जे अनालिसिस असतील तिथं सुद्धा तुम्ही GLC यूज करू शकता. सो दिस इज अबाउट द GLC. रिमेनिंग ज्या पीपीटी आहे ते नोट्स म्हणून आपण पाहूया. थोडं पार्ट्स राहिले 1-2 स्लाइडचा. हा टॉपिक असताना छोटा आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही कंप्लीट केले आय थिंक रायटिंग. तुम्हाला एक मी न्यूमेरिकल्स दिलेलं होतं परवा आणि कंप्लीट करायला सांगितलेलं होतं हे मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी. कंप्लीट केले का सगळ्यांनी? येस मॅम. ओके, देन नेक्स्ट हेडिंग टाका क्रोमॅटोग्राफी. राईट डाऊन द टेक्निक. क्रोमॅटोग्राफी मध्ये लिहा द टेक्निक ऑफ सेपरेशन the technique of separation of components of the mixture component of the mixture by continuous distribution of components by continuous distribution of components okay, distribution of the component between stationary and moving phase. Next point लिहा. The stationary phase remains filled and it may be solid or liquid. It may be solid or liquid. Next line ला लिहा. Next point टाकून the moving phase close over the surface of stationary phase. The moving phase close over the surfaces of stationary phase. It may be liquid or gas. It may be liquid or gas. Is it over? Yes ma'am. Okay, next write the classification. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर तुम्ही कंप्लीट करा ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल. इथं IEC आहे बा. एक हाफ पेज सफिशियंट आहे त्यासाठी. हाफ पेज तुम्ही स्पेस ठेवा क्लासिफिकेशन साठी. त्याच्या खाली आपण त्याचे लॉंग फॉर्म लिहून घेऊया. ठीक आहे, काढला का स्क्रीनशॉट?
स्क्रीनशॉट काढला? स्क्रीनशॉट काढा आणि आता ह्याला खूप वेळ लागेल पेन्सिलने ड्रॉ करायला चार्ट. नंतर तुम्ही ड्रॉ करा हा. स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला का स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट काढला? येस ऑर नो? स्क्रीनशॉट घेतला का? येस मॅम. बर ठीक आहे. पुढे पहा, मी तुम्हाला लॉंग फॉर्म लिहून देते याचे. ओके, राईट डाऊन. व्हिअर एक हाफ पेज स्पेस ठेवा त्यासाठी. हाफ पेज सोडून त्याच्या खाली लिहा. आता हाफ पोर्शन वरचा स्पेस द्या, त्याच्या खाली लिहा व्हेअर GSC डॅश गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी. गॅस सॉलिड क्रोमॅटोग्राफी. GLC गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. IEC आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. EC एक्सपाल्शन क्रोमॅटोग्राफी. एक्सपाल्शन क्रोमॅटोग्राफी. LLC लिक्विड क्रोमॅटोग्राफी. लिक्विड क्रोमॅटोग्राफी. LSC लिक्विड सॉलिड क्रोमॅटोग्राफी. BPC बॉन्डेड फेज क्रोमॅटोग्राफी. HPLC हाई परफॉर्म लिक्विड क्रोमॅटोग्राफी. and last TLC thin layer chromatography. TLC thin layer chromatography. Okay. Is it over? Over or not? झालं का? लिहून झालं का हे? Yes ma'am. Okay. The next slide. Write down the gas liquid chromatography. Basic principle. Write its principle in GLC. हेडिंग टाका गॅस लिक्विड. नेक्स्ट पॉइंट आहे हा, मोठं हेडिंग टाका गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. त्यामध्ये हेडिंग टाका बेसिक प्रिन्सिपल. Write down the principle in GLC. In GLC, separation is brought by portion between mobile phase and stationary liquid phase packed in a column. कॉलम मध्ये आपण मोबाईल फेज आणि स्टेशनरी लिक्विड फेज पॅक केलेले आहेत. कॉलम म्हणजे तो W किंवा V शेप्ड जी बेंट ट्यूब केलेली आहे कॉपर किंवा अल्युमिनियमची, त्यामध्ये. ठीक आहे, त्यामध्ये आपण सेपरेट करतो. नेक्स्ट पॉइंट लिहा. राईट डाऊन नेक्स्ट पॉइंट. द ऍब्सॉर्बिंग कॉलम इज mounted in an oven and the sample containing the solute to be separated is injected and vaporized at the chromatography column at the head of the chromatography column. Next sentence, next point. The vaporized solute are
The vaporized solute are carried into the column, carried into the column by the moving gas known as carrier gas, with the continued flows, full stop. Carrier gas component leaves the column. Next sentence लिहा, next line ला. Carrier gas component leaves the column separated and is detected by a detector system. Separated and is detected by detector system. Okay, is it over? Yes, ma'am. Okay, next. आता इथं एक डायग्राम आहे, हे तुम्हाला क्लिअर दिसते का पहा, किंवा नोट्स मध्ये मी तुम्हाला टीचिंग डायरी मध्ये नोट्स दिलेले आहेत, त्या नोट्स मध्ये क्लिअर दिसते पहा डायग्राम. मी नोट्स ओपन करू का? एक मिनिट. तिथून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. इथं पहा, इथं व्यवस्थित दिसते आहे डायग्राम, क्लिअरली दिसते. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, पण कंप्लीट येत नाही ते स्क्रीनशॉट. डाउनलोड करून पाहते. आपल्याला फक्त डायग्राम क्लिअरली पाहिजे. मी थोडं रिड्यूस करते साईजचे. ठीक आहे, इथं दिसते पहा व्यवस्थित. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला ही डायग्राम तुम्हाला स्वतःला कंप्लीट करावी लागेल. ठीक आहे, तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस हा तो चार्ट दिलेला आहे तुम्हाला मी क्लासिफिकेशनचा, तो एक कंप्लीट करा आणि याचा स्क्रीनशॉट काढा. ह्या जीएलसीचा काढला का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट, तुमची डायग्राम कंप्लीट झाली असेल तर त्यानंतर पुढं डायग्रामने एक पूर्ण पान सोडा बा. पूर्ण एक नोटबुकचं कंप्लीट पेज लागेल त्याला, खूप मोठी, आणि उभी डायग्राम अशी बसणार नाही, आडवी डायग्राम काढा. त्यामध्ये
आता इन्स्ट्रुमेंटेशन पाहूया. त्यामध्ये पहिला असेल कॅरियर गॅस. राईट डाऊन द फर्स्ट कॅरियर गॅस. राईट इन द फर्स्ट पॉइंट. ओके. द मोबाईल फेज. कॅरियर गॅस मध्ये पहिला पॉइंट लिहा. द मोबाईल फेज in gas chromatography is the carrier gas and inert materials whose purpose is to transport sample component from an injection point full stop. Next point. At the end of the head of the column, through the column to detector, the common carrier gases used, they are as follows. Helium, N2, He, N2, H2, argon असेल, CO कार्बन मोनॉक्साईड. तो पण गॅस आपण यूज करू शकतो किंवा सेपरेट करण्यासाठी कोणते यूज करू शकतो आपण. He, N2, H2, CO, argon, etc. Okay, next. सेकंड असेल तुमचा सॅम्पल चॅम्बर. ठीक आहे, अजून 5 मिनिट वेळ आहे. येते 12:30 येते 12:30. ओके, सॅम्पल चॅम्बर लिहा. Here sample is injected and heated up to vaporization म्हणा, फ्लो वेपरायझेशन म्हणू नका, तुम्ही कन्फ्युज होता इथं. असं लिहा. हिअर कुठपर्यंत आले आपण. हिअर सॅम्पल इज इंजेक्टेड अँड heated up to vaporization. Okay, here heated up to vaporization, these some vapors start to flow. Along the carrier gas of the chromatograph. Then next, third instrumentation, column. The stationary liquid phase packed along with solid support in a long tube
in a long tube or column. लॉंग ट्यूब मध्ये किंवा कॉलम मध्ये घेतले आपण, कॉमा. कॉलम्स आर युजली, नेक्स्ट सेंटेन्सला लिहिलं तर चालेल, नेक्स्ट पॉइंट मध्ये कॉलम्स आर युजली 1 to 20 ppm, 1 to 20 ppm long and can be bent in a V or W shape, V or W shape to save space, comma. The tube can be made up of, the tube can be made up of copper, comma, aluminum or stainless steel, Fourth point, the stationary liquid phase. Okay, right. In that first point, these are usually non-volatile liquid. For example, silicon oil, comma, polyglycol, silicon oil, comma, polyglycol, next sentence, the solid support for stationary liquid phase are calcite, comma, fire brick powder. Next, fifth detector. Write down. A detector monitors the composite of the carrier gas, as it leaves the column, Next, it is possible to record the result. Next line ला लिहा, next sentence मध्ये. It is possible to record the result in the form of showing the illusion breaks and Tanksin's injection. हे क्रोमॅटोग्राफ असतो एक, जसं तुम्ही ECG वगैरे पाहिला असेल ना, कुणाचा त्यात कसे इल्युजन ब्रेक्स वगैरे असतात, तर त्या पद्धतीचा एक क्रोमॅटोग्राफ असतो, इल्युजन ब्रेक, आणि त्यामध्ये टँक्सिन इंजेक्शन्स शो होत असतात. ठीक आहे, त्याला आपण हे आपला डिटेक्टर जो आहे तो डिटेक्ट करू शकतो.
नेक्स्ट लास्ट असेल तुमचं applications. Write down the 2 applications only remaining. Applications मध्ये first point, GLC is used in separation. GLC is used in separation of all classes of organic components. All classes of organic components. And second application, it is used in petroleum industry. It is used in petroleum industry for the analysis. For the analysis. Okay. Is it over? झालं का? Yes. ओके, विल स्टॉप हिअर. रिमेनिंग फक्त 2 पॉइंट्स आहेत. थर्मोग्रॅव्हिटीमेट्रिक म्हणून एक पॉइंट आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन आहे. सेम एवढंच असेल. तर नेक्स्ट लेक्चरला आपला हा टॉपिक कम्प्लीट होईल. तुम्हाला 100% सिलेबस आहे. 8 टॉपिक आहेत आपले. 8 टॉपिक आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. सो काही जे रायटिंग असेल लिहून द्यायला बराच वेळ जातो आपला. जे डायग्राम असतील, चार्ट्स असतील, काय टेबल्स, न्यूमेरिकल्स, तर ते मी तुम्हाला होमवर्कला देत जाईन. तुम्ही कम्प्लीट करत जा. ठीक आहे? इज इट ओके फॉर यू? Okay, ma'am. Okay, thank you for the cooperate. We'll stop here.